नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओमध्ये. या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कसा आपला सेटअप ऍक्टिव्हेट झाला, कुठे आपली एंट्री होती, कुठे आपला स्टॉप लॉस होता, कुठे आपण टार्गेट बुक केलेला आहे, लाईव्ह मार्केटमध्ये काय सायकोलॉजी होती, कशा पद्धतीने आपण पूर्ण ट्रेड मॅनेज केला, A to Z क्लॅरिटी जी आहे या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे मी सांगणार आहे. तर इथे तुमच्यासमोर डायरेक्टली ऑर्डर बुक ओपन आहे. ऑर्डर बुक मध्ये 2 ट्रेड आज आपण घेतलेले आहे आणि दोन्ही पण निफ्टीमध्ये आहे, दोन्ही पण कॉल साइडनीच आहेत. तर एक्झॅक्टली हा सेटअप कुठे ऍक्टिव्हेट झाला हे डायरेक्टली मी तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली याला कसं मॅनेज केलेलं आहे ते. तर डायरेक्टली मी इथे तुम्हाला निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावून घेतो. तर मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावून घेतलेला आहे. आजची जी तारीख आहे ते आहे 24 जुलै. आजची जी ओपनिंग होती निफ्टीची ह्यूज गॅप डाऊन होती, खूप खाली आणि ओपनिंग आज दिलेली होती. बट पहिली कॅन्डल जी होती ती स्ट्रॉंग बुलिश होती. ओपन झाल्याबरोबरच यांनी रिकव्हरी केली या लेवलपर्यंत. ही कॅन्डल बघून लाईव्ह मध्ये मी डायरेक्टली कॉमेंट्री स्टार्ट केलेली होती की याला जसंच फॉलो थ्रू येईल एक स्ट्रक्चर क्रिएट करणार तर डायरेक्टली या गॅप फिलिंगसाठी आपण प्ले करू शकतो. कारण की टार्गेट जे होतं ते खूप मोठं इथे दिसत होतं. त्या बेसिसनी या कॅन्डलला बघून आपण व्ह्यू अपसाईडचा ठरवलेला होता. बट याने काय केलं की स्ट्रक्चर कन्फर्म न करता डायरेक्टली सेकंड कॅन्डलमध्ये हाय लावला आणि सरळ भरपूर रेड कॅन्डल बनवून त्यांनी डायरेक्टली हा जो डे लो आहे हा इथे ब्रेक केलेला आहे. जेव्हा ही मुवमेंट झाली तर मी लाईव्ह मध्ये कमेंट्री केलेली होती की आता आपण खालच्या साईडने पण जाऊ शकतो. कारण काय की या लेवल नंतर खालच्या साईडने जो स्पेस होता तो डायरेक्टली इथे ओपन होता. बट आपल्याला एक कंडिशन होती की आपल्याला इथे स्ट्रक्चर पाहिजे होतं. इथे तुम्ही बघू शकता की एक कॅन्डल ग्रीन बनलेली आहे, एक फ्रॅक्टल पण आला. या कॅन्डलमध्ये एक स्ट्रॉंग WRCने ब्रेकडाऊन दाखवण्याचा प्रयत्न पण केला. बट इथे जसं आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे असते ते इथे नव्हतं. म्हणून मी सर्वांना सांगितलं होतं की एंट्री आपल्याला करायची नाही आहे. मी पण एक्झिक्यूट केलेली नव्हती कारण की स्पेस खालच्या साईडने तेवढा क्लिअर दिसत नव्हता. ऑलरेडी बॉटम लेवलवर पोहोचलेलं होतं. मी कंटिन्यू माझा व्ह्यू लाईव्ह मध्ये सांगत होतो की मी आज फक्त बाईंग साईडने विचार करणार आहे. कारण की जेवढे पण एसएल ठेवलेले होते म्हणजे वरच्या साईडने ठेवलेले होते सेलरचे, तर त्यांचे एसएल खाण्यासाठी मार्केटची प्राइस जी आहे ती वर जाणार या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण ट्रेड करणार होतो. हे क्लिअर कॉमेंट्री मी लाईव्ह मध्ये करत होतो. इथे जेव्हा यांनी बॉटम बनवला प्रॉपर सपोर्ट लेवलवर तुम्ही बघू शकता की थोडा वेळ इथे थांबून यांनी एक स्ट्रक्चर बनवण्याचा प्रयत्न केला. एवढं कन्फर्म स्ट्रक्चर नव्हतं बट इथे स्ट्रेंथ येताना दिसत होती या कॅन्डलमध्ये. आणि लगेचच मग याने काय केलं की सपोर्ट लेवलवर इथे एक WRC कॅन्डल बनवलेली आहे. ऍव्हरेज प्राइस जी आपण बघतो त्यानुसार यांनी जी क्लोजिंग आहे ती ऍव्हरेज प्राइसच्या वर दिलेली होती. ऍव्हरेज प्राइसचा कन्सेप्ट काय आहे हे ऑलरेडी आपण लाईव्ह मध्ये शिकलेलो आहे. त्यानुसार जशी ज्या कॅन्डलने क्लोजिंग दिली या कॅन्डल क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो जो आहे तुम्ही स्टॉप लॉस लावलेला होता. टार्गेट फर्स्ट जे होतं ते आपलं हे फ्रॅक्टल लेवल होतं. ह्याच्या मधात प्रॉपरली 1:1चं टार्गेट जे होतं ते इथे बसत होतं. स्पेस मोकळा होता म्हणून मी इथे डायरेक्टली फर्स्ट ट्रेड जो आहे तो एक्झिक्यूट केलेला होता. आणि व्ह्यू पण ऑलरेडी माझ्या माइंडमध्ये तोच होता की आपण बाईंग साईडने एंट्री करणार आहे. इथे जो लावलेले एसएल असतील सेलरचे ते उडवणार, इथे जे लावलेले एसएल असेल ते उडवणार. तर तिथे आपलं टार्गेट जे आहे ते जॅकपॉट मध्ये आपलं बुक होऊ शकते. या माइंडसेटने हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. इथे एंट्री घेतल्यानंतर याने 1-2 कॅन्डल वर बनवल्या, थोडंफार पॉईंट प्रॉफिट पण दाखवलं. बट जसं टार्गेट अचीव्ह व्हायला पाहिजे तसं इथे झालेलं नव्हतं. इथे हाय लावल्यानंतर हा इथे खाली आला. इथे जर तुम्ही स्पॉटमध्ये बघितलं म्हणजे इंडेक्सच्या चार्टमध्ये जर बघितलं तर याचा लो जो आहे तो इथे प्रोटेक्ट आहे. बट कॉल ऑप्शन मध्ये याचा लो जो आहे या कॅन्डलचा लो इथे ब्रेक झालेला होता. म्हणून इथे लावला जो स्टॉप लॉस आहे तो आपला इथे बुक झाला. त्यानंतर आपण जरा रिलॅक्स केलं. मी पुन्हा तुम्हाला सांगितलेलं होतं की पुन्हा जर वरच्या साईडनेच जर सेटअप ऍक्टिव्हेट झाला तर आपण पुन्हा डायरेक्ट वरच्या साईडने एंट्री घेणार आणि हे जे एसएल आहे ह्यांना टार्गेट करून आपण वरचं टार्गेट जे आहे ते बुक करणार. एसएल झाल्यानंतर लगेचच एक दुसरी कॅन्डल बनली, ती पण सेम स्ट्रॉंग अशीच WRC होती. इथे पण स्ट्रक्चर कन्फर्म झालेलं होतं कारण की तुम्ही जर बघू शकता इथे एक लो लावलेला होता, हा एक लो होता. तर प्रॉपर स्ट्रक्चर नुसार हा वर जात होता. इथे स्ट्रक्चर कन्फर्म पण झालेलं होतं. तर इथे आपली सेकंड एंट्री मी एक्झिक्यूट केलेली आहे. जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली या कॅन्डल क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो जो आहे तुम्ही स्टॉप लॉस लावलेला होता. आधी या कॅन्डलवर जो आपला एसएल गेलेला होता तो ऑलमोस्ट 11 ते 12 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. फर्स्ट मी इथे लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की आधी आपण ट्रेड न्यूट्रल करू. जर प्राइस प्रॉपरली सस्टेन करताय वर तर मग आपण ट्रेलिंग कन्सेप्ट वापरू आणि डायरेक्टली या टार्गेटसाठी आपण प्ले करू. तर इथे तुम्ही बघू शकता की नेक्स्ट कॅन्डल मध्येच प्रॉपरली यांनी 1:1चं टार्गेट कंप्लीट केलेलं होतं. एक्स्ट्रा काही पॉईंट पण यांनी दिलेले होते. तर सर्वजण न्यूट्रल झालेले होते. त्यानंतर मी सांगितलं होतं की माझी जी ट्रेलिंग आहे त्या ऍक्च्युअल मध्ये जो एसएल जो आहे तो तिथेच आहे. मी ट्रेल करणार तेव्हा जेव्हा स्ट्रक्चर कन्फर्म होईल तेव्हा. ओके, तर तुम्ही बघू शकता की इथे जेव्हा प्राइस खाली आली इथून वर गेली तर इथे एक फ्रॅक्टल आला. तर फ्रॅक्टल आला तर प्रॉपरली आपला ट्रेलिंग कन्सेप्ट इथे ऍक्टिव्हेट झालेला होता. जो ऍक्च्युअल एसएल इथे होता तुम्ही फ्रॅक्टल नुसार इथे लावला. त्यानंतर प्राइस वर गेली, पुन्हा थांबली आणि इथे पुन्हा एक फ्रॅक्टल करून एक इंगल्फिंग कॅन्डल बनवलेली आहे. तर ह्याच्यानुसार पुन्हा एक ट्रेलिंगचा चान्स आला. जो एसएल इथे ट्रेल केलेला होता तो अजून वर ट्रेल केला आणि याच्या खाली लावला. त्यानंतर प्राइस थोडा अजून थांबली आणि लगेचच वर गेली आणि ज्यांचे पण इथे एसएल असेल त्यांचे एसएल उडवले आणि एक्स्ट्रीम लेवलवर एक मोठी कॅन्डल बनवली आहे. इथे जबरदस्त 100 पॉईंट प्लस प्रॉफिट मला ऑप्शन मध्ये दिसत होतं. 50% पेक्षा जास्त प्रॉफिट इथे आपण बघितलं. बट इथे फक्त ही कॅन्डल बघून आपण टाईट ट्रेल केलेला आहे. जो एसएल इथे होता तो या डॉमिनेट कॅन्डलच्या खाली आपण ट्रेल केला. त्यानंतर प्राइस इथे हाय लावून खाली आली, पुन्हा वर गेली. इथे एक डॉमिनेट कॅन्डल बनलेली आहे.
तर या लेवलवर ऑलरेडी हा पीडीएल लेवलवर पोहोचलेला होता. खालून जेव्हा फर्स्ट टाइम वर जाणार तर पीडीएल लेवल जे आहे ते टार्गेट कंप्लीट करतो, त्याच्या वर जर क्लोजिंग दिली तर हा वर जातो. त्यानुसार इथे टार्गेट कंप्लीट झालेलं होतं, तर मी अजून ट्रेल केला आणि या कॅन्डलच्या खाली लावला. मग त्यानंतर कॅन्डल इथे रिजेक्शन घेताना दिसत होते पीडीएल लेवलवर, तर मी कॅन्डल टू कॅन्डल टाईट ट्रेल करायला स्टार्ट केलं. कारण काय की ही जी मुवमेंट झालेली होती ह्यूज मुवमेंट होती, त्या बेसिसनी मी कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केलं. जेव्हा ही कॅन्डल बनली, याचा लो होता, तर जेव्हा ही कॅन्डल रिव्हर्स फिरली तर कॅन्डलनुसार इथे जो आहे तो जॅकपॉट मध्ये माझा या कॅन्डलमध्ये जो ट्रेड सुरू होता तो इथे प्रॉफिटमध्ये बुक झालेला आहे. त्यानंतर मार्केटने थोडीफार रिकव्हरी दाखवली, खाली पण आला, या लेवलला रिस्पेक्ट केलं आणि आता पुन्हा रिकव्हर करून आता या लेवलवर सुरू आहे. ऑलमोस्ट 2:30 वाजलेले आहेत, मार्केट क्लोज व्हायला अजून पण 1 तास आहे, बट माझा ट्रेड झालेला आहे. एंड ऑफ द डे जबरदस्त प्रॉफिटमध्ये मी ग्रीन मध्ये क्लोज करतोय, म्हणून आधीच व्हिडिओ बनवून घेतो, यानंतर ट्रेड करणार नाही आहे, म्हणून आधीच अपडेट तुम्हाला इथे मी देतोय. तर प्रॉपरली सिंपल ट्रेड होता. पहिला जो होता तो इथे होता, इथे याचा स्टॉप लॉस होता. स्पॉटमध्ये याचा जो स्टॉप लॉस आहे, जे स्ट्रक्चर आहे ते इथे मेंटेन होतं, बट ऑप्शनमध्ये याचा जो स्टॉप लॉस आहे तो बुक झालेला होता, म्हणून आपण हा जो ट्रेड आहे तो आपण बुक केला. त्यानंतर लगेचच सेम लेवलवर आपण पुन्हा एंट्री घेतली, सेम स्ट्रक्चरनुसार इथे एंट्री, इथे आपला स्टॉप लॉस होता, हा होता आपला सेकंड ट्रेड. याला प्रॉपरली आपण डे हाय पर्यंत कॅरी केलं. मग त्यानंतर पीडीएल वर जेव्हा पोहोचला, टार्गेट लेवलवर जेव्हा फायनल टार्गेटवर जेव्हा पोहोचला, तर आपण याला कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केलेला आहे आणि इथून जेव्हा प्राइस फिरली तर इथे आला जो ट्रेलिंग आहे तो आपला या कॅन्डलमध्ये आपला बुक झालेला आहे. तर सिंपल ट्रेड होते. बघायचं झालं जर हा जर प्रोटेक्ट असता तर हा एकच ट्रेड या लेवलपर्यंत चालला असता, पण आधी त्यांनी एसएल घेतला, त्यानंतर टार्गेट दिलं, काही प्रॉब्लेम नाही. गोल आपला हा असतो की एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये असलं पाहिजे, जे आपण शिकलो ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि एक्झॅक्टली त्यानुसारच ट्रेडला मॅनेज करत चांगल्या पद्धतीने प्रॉफिट बुक केलं पाहिजे. तर ते सर्व रूल लक्षात ठेवून आपण प्रॉपरली व्यवस्थित काम केलेलं आहे लाईव्ह मार्केटमध्ये. जेवढे पण आपले लाईव्ह मेंबर्स असतात त्यांना सर्वांना माहिती आहे आणि इथे पुन्हा रिकॅप झालेलं असेल तर पूर्ण कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर झालेला असेल. इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल, याला मी तुम्हाला प्रॉपरली अजून निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो, जिथे आपली कॉलमध्ये एंट्री झालेली होती त्या चार्टवर. तिथे पण एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता, कुठे ट्रेलिंग आली आणि कुठे आपण बुक केलेला आहे, किती पॉईंट किती पर्सेंट ते. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतो. तर मी इथे तुमच्यासमोर 2 चार्ट लावलेले आहेत. या साईडने जो आहे तो निफ्टी इंडेक्सचा चार्ट आहे, या साईडने जो आहे तो ऑप्शनचा चार्ट आहे. इथे मी चार्ट जो लावलेला आहे तो आहे 23,600 चा कॉल, आपली जी एंट्री झालेली होती ती वरच्या साईडने होती. इथे आपण जे करतो ते प्युअरली ऑप्शन बाईंग करतो, तर बाईंग साईडने जर एंट्री झालेली आहे तर आपण कॉल परचेस करणार. त्यानुसार मी इथे कॉलचा जो चार्ट आहे तो इथे लावलेला आहे. 23,600 चा कॉल, आपली जी एंट्री लेवल होती पहिली कॅन्डल ती होती इथे, इथे आपला स्टॉप लॉस होता. तर ते ऑप्शनच्या चार्ट मधली जी कॅन्डल होती ती होती ही कॅन्डल, इथे एंट्री होती, या कॅन्डलचा लो जो होता तो आपला स्टॉप लॉस होता. याने थोडीफार मोमेंटम दाखवली, रिव्हर्स फिरला, तर लगेचच इथे लावला जो स्टॉप लॉस होता तो आपला इथे बुक झाला. त्यानंतर दुसरी जी एंट्री होती ती होती लगेच आपली स्ट्रक्चर कन्फर्मेशनवर या कॅन्डलवर, तर ती कन्फर्म करणारी जी कॅन्डल होती ती होती ऑप्शन मधली ही कॅन्डल, याच्या क्लोजिंगवर एंट्री होती, सेम कॅन्डलचा लो जो होता तो स्टॉप लॉस होता. प्राइस वर गेली, खाली आली, पुन्हा प्राइस वर गेली, तर इथे जबरदस्त जॅकपॉट प्रॉफिट झालेलं होतं. पहिलं जे ट्रेलिंग केलं ते इथे होतं, सेकंड ट्रेलिंग जे होतं ते या इंगल्फिंग वर होतं. त्यानंतर प्राइस तर वन साइडेड रॉकेट सारखी वर गेलेली आहे आणि अल्टिमेट टार्गेट यांनी दाखवलेलं आहे. जेव्हा इथे पोहोचली तर ऑलरेडी स्पॉट जो आहे, इंडेक्स जो आहे तो पीडीएल वर पोहोचलेला होता. त्यानुसार इथे मी कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की जेव्हा इथे ट्रेल आली, इथे ट्रेल आली, मग त्यानंतर प्रत्येक कॅन्डलचा लो जो आहे तो प्रोटेक्ट आहे. इथे जेव्हा प्राइस फिरली तर इथेला जो टाईट ट्रेलिंग जो केलेला स्टॉप लॉस होता तो माझा या कॅन्डलमध्ये इथे बुक झालेला आहे. जबरदस्त जॅकपॉटमध्ये बुक झालेला आहे. त्यानंतर प्राइस भरपूर खाली आली, या लेवलपर्यंत पोहोचली, त्यानंतर आता पुन्हा रिकव्हरी देऊन आता या लेवलवर सुरू आहे. एका तासात काय क्लोजिंग देईल ते आता मार्केट डिसाईड करणार. आपला ट्रेड झालेला आहे. एंड ऑफ द डे आपण जबरदस्त जॅकपॉट ग्रीन मध्ये प्रॉफिटमध्ये क्लोज केलेला आहे. याला आपण पॉईंट वाईज पण समजून घेऊ की एक्झॅक्टली किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता आणि किती पॉईंट बुक केलेला आहे. तर आपली जी एंट्री कॅन्डल होती, फर्स्ट कॅन्डल ती होती ही कॅन्डल, तर याच्या क्लोजिंगवर एंट्री होती, लो आपला स्टॉप लॉस होता, तर इथे 10-11 पॉईंटचा स्टॉप लॉस होता, तो आपला फर्स्ट बुक झाला. त्यानंतर दुसरी जी कॅन्डल होती ती होती ही कॅन्डल एंट्रीची, तर याच्या क्लोजिंगवर एंट्री, सेम कॅन्डलचा लो जो होता तो स्टॉप लॉस होता. तर सेकंड टाइम आपला 15 पॉईंटचा फक्त स्टॉप लॉस होता. त्याच्या अगेन्स्ट मध्ये प्रॉपरली आपण या लेवल पासून तर डे हाय पर्यंत आपण 118 पॉईंट ट्रेडमध्ये होतो. प्रॉपर यांनी 68% प्रॉफिट जे आहे ते इथे आपल्याला ऍक्च्युअल पॅनल मध्ये शो केलं होतं या पोझिशनमध्ये. नेक्स्ट ट्रेड जो सेकंड ट्रेड होता त्यामध्ये, त्यानंतर आपलं ट्रेलिंग जे आलेलं होतं या कॅन्डलच्या लोवर आलेलं होतं, तर याला मी इथे प्रॉपर शिफ्ट करतो. तर इथे माझं 56-57% जे आहे ते इथे मी बुक केलेलं आहे. ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या जवळपास मी पॉईंट्स इथे आज बुक केलेले आहे. तर परफेक्ट आपल्या सेटअपनुसार होती, M1च्या गोल्डन सेटअपनुसार होती, जे तुम्हाला एक्झॅक्टली शिकवलेलं आहे त्या पद्धतीनेच होती, स्ट्रक्चर कन्फर्मेशनवर होती आणि जे शिकवलेलं आहे एक्झॅक्टली त्यानुसार मॅनेज करत आपण याला एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये क्लोज केलेला आहे. तर इथे तुम्हाला दोन्ही चार्टवर पूर्णपणे क्लॅरिटी आलेली असेल, निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर. आता तुम्हाला मी पुन्हा ऑर्डर बुकवर घेऊन जातो, तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमिंगला आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे आणि कोणत्या टाइमिंगला तो बुक झालेला आहे. तर डायरेक्टली मी इथे तुम्हाला ऑर्डर बुक लावून एक्सप्लेन करतो.
तर पुन्हा तुमच्यासमोर मी इथे ऑर्डर बुक लावलेला आहे. पहिला जो ट्रेड आहे निफ्टीचा तो आपण एक्झिक्यूट केलेला होता 10:40 तिथे मी निफ्टीचा 23,600चा कॉल बाय केलेला होता, जो की माझा एक्झॅक्टली बाय झालेला होता 172 मध्ये. त्यानंतर याला 2-3 कॅन्डल नंतर एसएल मध्ये बुक केलेला आहे, जे की माझं बुक झालेलं आहे 10:58 23,600चा कॉल, जो की माझा एसएल बुक झालेला आहे 161 मध्ये, ऑलमोस्ट 11 पॉईंटच्या जवळपास. त्यानंतर सेम स्ट्रॅटेजीने सेम स्ट्रक्चरनुसार सेम स्ट्राईक प्राइस मध्ये पुन्हा सेकंड एंट्री मी जी एक्झिक्यूट केलेली आहे ती केलेली आहे 11:20 तिथे मी पुन्हा सेम स्ट्राईक प्राइस मध्येच एंट्री केलेली आहे, जे की आहे 23,600चा कॉल. तो माझा एक्झिक्यूट झालेला होता 172 मध्ये, ऑलमोस्ट सेम प्राइसवर. तुम्ही बघू शकता की फक्त 5 पैशाचा इथे डिफरन्स आहे. मी लाईव्ह मध्ये सांगितलं पण होतं जेव्हा माझा ट्रेड एक्झिक्यूट झाला तेव्हा, की एंट्री कुठे झालेली आहे ती. त्यानंतर या ट्रेडला प्रॉपर मॅनेज करत ट्रेल करत टॉपवर जॅकपॉटमध्ये जे बुक झालेलं आहे ते झालेलं आहे एक्झॅक्टली 1 वाजता 23,600चा कॉल, जो की माझा बुक झालेला आहे 270 मध्ये. तर तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट 98 पॉईंट्स जे आहे ते मी सेकंड ट्रेड मध्ये बुक केलेले आहे. ऑलमोस्ट 57%च्या जवळपास इथे मी आजचा जो ट्रेड आहे तो क्लोज केलेला आहे. सेकंड ट्रेड पहिला जो होता तो 11 पॉईंटचा एसएल होता. त्यानंतर इथे सेकंड ट्रेड मध्ये 118 पॉईंट आपण बघितलेले होते, बट बुक होताना 98 पॉईंट्स जे आहे ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या जवळपास जे आहे ते आपण इथे बुक केलेलं आहे. जनरली आपल्याला अशाच पद्धतीने ट्रेडिंग करायची असते. जेव्हा आपण एसएल घेतो तो कमी असला पाहिजे आणि टार्गेट घेताना आपण त्यापेक्षा 3 पट 4 पट आपण टार्गेट इथे घेतलं पाहिजे. तर होप करतो की दोन्ही ट्रेडची क्लिअरिटी प्रॉपरली तुम्हाला इथे आलेली असेल. अजून पण ज्यांना कोणाला आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट शिकायची असेल, इम्प्लिमेंट करायची असेल, कसे एक्झिक्यूट करतात ते बघायचं असेल, लाईव्ह मध्ये कसं मार्केट काम करते ते शिकून घ्यायचं असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच तुम्ही दुसऱ्या दिवसापासून आमच्यासोबत जुळू शकता आणि तुमची जर्नी जी आहे ती आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये सुरू करू शकता. प्रत्येक गोष्ट लाईव्ह मार्केटमध्ये शिकून घेऊ शकता. त्याचबरोबर रोज मी जे एज्युकेशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. आणि सोबत आजच्या दोन्ही पोझिशन मध्ये पण जर काही तुम्हाला कन्फ्युजन असेल, काही गोष्टी समजल्या नसेल, तुमची काही क्वेरी काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे, त्यामध्ये तुमची क्वेरी तुमचे प्रश्न टाकू शकता. 100% आम्ही त्याच्यावर उत्तर देऊ. तर आजच्या शॉर्ट अपडेट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.